पवार साहेब पण म्हणाले होते की घोषणा होणार होती विलिनीकरणाची. आज 12 तारीख आहे त्याच्यावर. आणि अंकुश काकडे जे म्हटले आज दादा तुम्ही हवे होता मताचा निर्णय तुम्ही करणार होता. ठीक आहे, या गोष्टी आयुष्यात होत असतात अनेक वेळा. आज दादा नाही त्याच्यामुळे मला काही जुनं उणं धुणं काढत बसायची नाही. तो माझा मोठा भाऊ होता, माझा दादा होता आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे. आणि आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहिती आहे. त्याच्यामुळे दादाची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते पुढे पुढे बघूया. दादांचा जो राजकीय पक्ष आहे त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या असं सांगूनच टाकलेलं आहे की दादांसोबत जी काही चर्चा झाली ती चर्चा राहिली, पण आता पक्ष आमच्याकडे आहे आणि असं काही आमचं नाही. प्रत्येकाला बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मी सीमेत बोलते जे माझा आणि माझ्या भावाच्या नात्यातलं आहे. मला दादा जे बोलला होता, माझं दादाशी जे बोलणं झालं होतं ते माझ्या आणि माझ्या भावामध्ये आहे. आज माझा भाऊ नाही आहे. कुठला पक्ष कुठे म्हणजे एकत्र होईल, कशामध्ये येईल असा थेट सवाल सुनील तटकरे यांनी विचारला. त्यांचं म्हणणं की विलिनीकरण होणार होतं, तर मग कुठल्या पक्षाचं कुठे? आणि तुम्ही एनडीए जॉईन करणार होते का? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो. त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कुणाच्याबद्दल काय काढावं. माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे आणि ते बऱ्याच लोकांना माहिती. बोलणं आता पुढे तरी चालू राहील म्हणजे फार बघूया ना. अहो, माझा भाऊ जाऊन आता 15 दिवस पण नाही झाले. आम्हाला त्या शॉक मधून बाहेर तर येऊ दे. त्यांचं तर म्हणणं असं आहे की दादा गेल्या त्या दिवशी यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली होती. हे बघा, ही लोकशाही आहे, त्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे. रोहित पवार म्हणताय की एक पूर्व विदर्भातला नेता काही फाईल घेऊन थांबलेला होता, त्याच्यामुळे त्यांना कारणी न जाता विमानानं जावं लागलं. तो एक मोठा संशय ते व्यक्त करतायत. त्याची तुमच्याकडे काही माहिती आहे का? नाही, मला त्याची माहिती नाही, पण मी माहिती जरूर घेऊन तुम्हाला सांगेन. भेट घेण्यासाठी काही हो, काल रोहित पवार इथेच होते आणि त्यांनी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि अमित शहाजींची वेळ मागितली होती. मी त्यांनाही विनंती केली होती, पण काल मला पण यायला थोडासा उशीर झाला, मला संध्याकाळ झाली. त्याच्यामुळे काल मी ईमेलही केला होता त्यांच्या ऑफिसला की रोहितची इच्छा होती की त्या दोघांनाही जाऊन विनंती करावी ह्या सगळ्याची. पण आज रोहित आता मुंबईला का पुण्याला गेलेला आहे, त्यामुळे परत तो दिल्लीला येईल तेव्हा परत मी विनंती करेन. अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आणि इतर सर्व नेत्यांनी कुटुंब म्हणून काय भावना व्यक्त केल्या तुमच्यासोबत? एक तर माननीय मोदीजींचे फोनही आलेले आहेत. आदरणीय पवार साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही मोदीजींचा, सोनियाजींचा, राजनाथ सिंगजींचा, राहुलजी, प्रियांकाजी, म्हणजे ओमर अब्दुल्ला, अनेक आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे अशा अनेक लोकांच्या शुभेच्छा आणि गेट वेल सूनचे फोन आले. आणि माननीय प्रधानमंत्रीजी, राजनाथ सिंगजी, सोनियाजी असतील, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या काळामध्ये त्या म्हणजे मग दादाच्या वेळीस असेल, त्यानंतर गेल्या 2-3 दिवसात आदरणीय पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये असताना ज्या पद्धतीने त्या सगळ्यांनीच आणि तुमच्यासारख्या असंख्य आदरणीय पवारसाहेब आणि पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक लोकांनी जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. मॅम, एक महत्त्वाचं